हे बलमा, तू शाहरुख खान डुप्लिकेट आहे ना? नाही नाही, ओरिजिनल आहे ओरिजिनल. डुप्लिकेट आपण आणतच नाही. तुम्हाला डुप्लिकेट वाटलं का? वाटला नाही, डुप्लिकेटच आहे तो. नाही नाही नाही, ओरिजिनल आहे वहिनी तो. तुम्हाला पटत नाही का? एक काम करा, त्याला जाऊन तुम्ही चिमटा काढा, म्हणजे बघा कसं नाकात ना आवाज येतो त्याच्या. कसा माहितीये का? बलमा, उगाच मस्करी करू नकोस. लोकांना कळालं ना लय गोंधळ होईल. आणि मम्मी ते बाकी कुणाला नाही, तुला मात्र लय हाणतील. अहो वहिनी, आता मी काय करू? सगळा गोळवून बसलाय. त्या पप्प्याने जे इव्हेंट वाल्याचा नंबर दिला का नाही, त्याला मी फोन केला आणि त्याला म्हणलं शाहरुख खान पाहिजे. तर ते म्हणलं तुमचं बजेट काय आहे? मी आपलं बजेट सांगितलं एवढं एवढं. तर म्हणलं एवढ्यात तुम्हाला 5% शाहरुख खान मिळणार, अर्ध्या नाकाचा. तर माझे काय दोष आहे यात? ए बलमा, अरे काय विषय आहे? कुठला शाहरुख आणला शिव? अरे माझी काय चुका यात? तू काय म्हणलास? मम्मी जी काय सांगेल ते सगळं करायचं. मग मम्मीने हट्टच धरला शाहरुख खानच पाहिजे, तर मग आता मी आणला. तू असं अडग्यागत वागतोस ना, म्हणून मला राग येतो बघ. अरे मम्मीला सरळ नाही म्हणायचं ना, नाही जमणार म्हणायचं. आता जर कुणाला खरं कळलं तर काय करायचंय? अरे अनिल, कुणाला धरून आणलेस तू? आणि तुला खोटा सलमान आणायची काय गरज होती? तायडे, दाजींची हवा करायला असं काहीतरी करायला पाहिजे होतं आपल्याला. दाजींची हवा करण्याच्या नादात तू माझी हवा घालवणार आहेस. तुला माहिती नाही त्यांचा स्वभाव. त्यांना जर कळलं ना, तर पहिल्यांदा तुला गोट्यात डांबतील आणि तुझ्यानंतर माझी रवानगी गोट्यात करतील. आता एक काम कर, मी सांगते ना तसंच करायचं त्यांना. होय होय, तुमचा पण सलमान खोटा आहे का? तुमचा पण म्हणजे तुमचा शाहरुख खोटा आहे. नाही नाही, आमचा ओरिजिनल आहे. ए होय म्हण. हा हाय डुप्लिकेट 5%. एवढं सगळं आहे तर तुमची मम्मी कशाला एवढा मास दाखवती? लोकांची फसवणूक करताय तुम्ही. आम्ही फसवत नाही. आणि तुम्ही काय करताय? लोकांना फसवत नाही तर काय करताय? तुमच्यामुळे सगळं झालंय. तुमची चूक आहे पहिली. आमच्यामुळं? आमची कशी चूक रे? आमची कशी चूक? आमची काय चूक आहे? आमची काय चूक आहे? अरे तुम्ही काय सलमान खानला बोलवलं पहिलं? तुम्ही सलमान खानला बोलवलं म्हणून आमची मम्मी म्हणली शाहरुख खानला बोलवायचं. आणि आमची चूक आहे? आमची काय चूक आहे? आमची चूक आहे. आम्ही काय पण करू, तुमची अक्कल कुठे गेलती? अक्कल काढणार रे, अक्कल काढणार रे. ए बाबा लगीन का बस. आधी जो गोळ घातलाय ना तो निस्तरा, मग बसा भांडत. ओ ताई, लोकांना कळायच्यात आपण आपली सभा उरकूया. हे यांची सभा उरकतील. चला. चल. नाही ऐक, हे बघ, तुझे दाजी म्हशीचं तोंड बघून त्याच्या मनात काय चाललंय ना ते ओळखतात. त्यामुळे हा जो काही घोळ घातलाय ना आपण, हे त्यांना नाही कळलं पाहिजे. आणि हा जो घोळ घातलाय तो आता निस्तरायचाय आपल्याला. तोंड पाडू नकोस, तोंड नीट ठेव. चला, गेलेला घोळ निस्तारा आता. I love you. I love you. I love you very very much, माया. जब मैं आंखें बंद करता हूँ तो अपनी माया को देखना चाहता हूँ. तुम पास नहीं होती, तुम्हें चारों तरफ महसूस करता हूँ. हर पल, हर घड़ी, हर वक्त अपनी माया को ढूंढता हूँ. तुम इसे मेरा प्यार कहो क्या पागलपन, लेकिन एक बात है माया, अरे प्यार तो बहुत लोग करते हैं, लेकिन मुझ जैसा प्यार तुमसे कोई नहीं कर सकता माया. पता है क्यों? तुम हर किसी के पास नहीं हो ना माया. अरे दिल तो हर किसी के पास होता है माया, लेकिन हर कोई दिल वाला तो नहीं होता. मैं तुम्हें भूल नहीं सकता माया. एक्चुअली मैं तुम्हें भूलना ही नहीं चाहता. पता है क्यों? क्योंकि तुम आज इलेक्शन में खड़ी हो माया, और मैं सारी जनता से और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि ये तुम्हें बहुमत से वोट देके विजय कराए. आप लोग करोगे ना? वो कहते हैं ना, कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है, और हार के जीतने वाले को क्या कहते हैं? अरे नहीं यार, बाजीगर नहीं, माया कहते हैं, माया. सलाम वालेकुम, सत श्री अकाल, केम छो, आदाब, नमस्ते, कैसे हो सतारा की पब्लिक? मैं हूँ आपका सलमान खान, और सतारा के सलमान यानी के दबंग सलमान सयाजी मुकादम के लिए जोरदार तालियां होनी चाहिए.
और सतारा की पब्लिक को समझ में आना चाहिए कि वोट इतने ज्यादा दो कि इलेक्शन कमिश्नर कंफ्यूज हो जाए कि इतने वोट आए कहां से। इंडस्ट्री का बादशाह कौन है दोस्तों? सन म्हणजे कुछ तरी काय तरी निकालो बोलो कुछ इधर लाओ क्या है इधर आप चुप बैठिए तो मैं बोलूंगा ना। बोलो ना सर। चलो, बॉलीवुड के रॉबिन हुड कौन है? वैसे ही सतारा के रॉबिन हुड हमारे सयाजी मुकादम है, तो उनको बहुत सारे वोट देके जिताइए। सतारा की पब्लिक के दिल में कौन आता है? सयाजी मुकादम। रिबीन काटने कहीं जाते भी नहीं है, समझे? हाँ, तो अपना कीमती मत उनको ही देना। माया जी को जिताने की कोशिश सातारा ही नहीं बल्कि 12 जिलों की पब्लिक कर रही है। हाँ, 12 जिलों की पब्लिक? अरे 12 जिला तो छोड़, सतारे की पब्लिक भी तेरी पिक्चर देखने नहीं जाती है। तू मेरे पिक्चर पे बच जा, तेरे को पहले बता रहा हूँ सलमान मैं। अबे बड़ी बड़ी आंखें करने से कोई एक्टिंग नहीं होती है। एक्टिंग में मत जा, लिमिट में रहे, समझा? हकले। माता से पंगा मत ले, तेरा भाव है ना, हिस्सा हो जाएगा हिस्सा। मैं तेरे को दिखाऊं क्या? क्या करेगा बता, चल चल बता, तू बता क्या करेगा तू? अबे शाहरुख खान के भरोसे एक्टिंग करके जी रहा है, डुप्लीकेट शाहरुख खान। अबे तो तू कौन सा ओरिजिनल है बे? तू भी तो डुप्लीकेट है। मैं भी डुप्लीकेट हूँ मगर ओरिजिनल डुप्लीकेट हूँ। तो मैं कौन सा डुप्लीकेट का डुप्लीकेट हूँ? मैं भी तो डुप्लीकेट का ओरिजिनल हूँ, और मेरा तो मार्केट में ओरिजिनल घूम रहा है, तेरा तो डुप्लीकेट भी नहीं घूम रहा है। बात कर रहा है एड़ा। वे मेरा भी दिमाग मत चटका, समझा? दिखाओ क्या तेरे को? अरे क्या दिखाएगा, मैं तो को दिखाऊं क्या? निकालो। वाघमारे, तुम्ही जरा तुमची माणसं सांभाळा की. तुमची माणसं म्हणजे मी बोलवले त्यांना. उगाच तुझ्या फिरत नाही तर राग काढू नकोस हं माझ्यावर. वाघमारे, राग नाही काढत आहे मी फक्त सांभाळा असं म्हणलं तुम्हाला. तुमची माणसं सांभाळा. हे बोलताना टोन बघायचा रागाचं वाटतोय. माझा टोन मी बघतो, तुम्ही तुमचा टोन बघा. आणि हे बघा, मला काय हाऊस नाही तुमच्याशी भांडत बसण्यात. तुला दुसरं येते का रे? नेहमी भांडतोसच की. काय वेळ बघायचं नाही, काय बघायचं नाही, फाट बोलत बसायचं नुसतं. हो वाघमारे, तुमच्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाही बघा. बोलू नकोस मग. मी काय उतार पाठवलं नव्हतं तुला. असं ठीक आहे, मग निवडणूक होईपर्यंत बोलतच नाही तुमच्याशी. निवडणूक झाल्यावर पण बोलणार नाही तुझ्या बरोबर. असं ना? ठीक आहे, नाही बोलत मग. जा. नाही बोलणार. जा. काय मूर्खपणा चाललाय. तो मुकादम एक मूर्ख माणूस आहेच, ही आमची माया तर कुठं धड आहे. काय दुर्दैव आहे, दोन्ही पक्षांना मिळून एक उमेदवार देता येत नाही, चांगला उमेदवार देता येत नाही. जनता पक्षाच्या उमेदवार मायाताई सुर्वे यांनी आज त्यांच्या प्रचारासाठी शाहरुख खान यांना बोलवलं होतं. तसेच विकासवादी संघटनेचे उमेदवार सयाजी मुकादम यांनी सलमान खान यांना बोलवलं होतं. हे दोन्ही अभिनेते खोटे असल्याचे कळल्यावर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. टीव्ही बंद करून काय उपयोग आहे, अवघड आहे.
दोघं लई जाणटीक पीस होते काय ग? शाहरुख सलमानला बघायला गेलो गंमतच आली. त्याच्यापेक्षा मम्मीने एखादा नकलाकार बोलवला असतं तरी चाललं असतं. चल गेला बाजार ते भावनांचं खेळ करून दाखवणार सलमानचं बोलणं ऐकलं का? कसं बोलत होता, क्या भाई लोग म्हशी को वोट करो, म्हशी को वोट करो, म्हशी को वोट करो. शाहरुख 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 मम्मी साहेब चपला फेफर फेफर हे तर एवढ्या माणसासमोर माझी बदनामी झाली आणि तुम्हाला दाताड करायचं सुचतंय यो असतोय हेक्टिक करत बसलाय. त्या पलण्याला काय म्हणत होता? शाहरुख खानशी कॉन्टॅक्ट केलाय काय? मला फसवलं त्या पलण्यानं. येऊ देच, बघतेच त्या पलण्याकडं. मम्मी मला काय वाटतं त्यांनी म्हणजे बलमा भाऊजींनी मुद्दाम नसेल ना केलं सगळं. नाही म्हणजे सत्यभाऊजी त्यांचे जिगरी दोस्त आहेत ना, तर मग तेच जिंकून यावे असं वाटत असेल म्हणून तुमच्या सगळ्यामध्ये असं सगळं केलं असेल आणि सगळं फ्लॉप केलं असेल तर. ए सपने उगाच दादाला काय बी बोलू नकोस. आहे का आता सत्यभाऊजींना काहीतरी बोलली का मी? बलमा भाऊजींबद्दल बोलते मी. उगाच तुझं डोकं चालू नकोस. दादा आणि बालमा दोघं बी हे करणार नाही 100% खात्री आहे. मग घ्या 100 वर्ष आयुष्य आलेत बलमा भाऊजी. मम्मी विचारा तुमच्या स्टाईल मध्ये आता. अरे काय सगळी निवांत आहे, शांत आहे सगळी. अरे कवे पाणी ठेवलं वाटतं. बरं झालं. काय झालं उखाळलंय ग, जरा पाणी पिले की जरा बरं वाटत. काय खबर नाही. काय अजून शांतता आहे. ते एक मन आहे वादळापूर्वीची शांतता. तसं तर काय नाही ना. सवय शांतताच काढते तुझी. मम्मी अगं मम्मी खरंच तुला मला माहित नव्हतं डुबली काढायची. माहित होतोय तुला? अरे त्याच्यापेक्षा तू चांगला नाच असतास की. एवढं चांगलं असतो मी. बघायचं तुला कसा नाचते की. बघायचं तुला. सत्य वाचो मला. मम्मी हाणल मला. सत्य वाचो. मम्मी सत्य काय एवढा कावला? हा त्या अर्ध्या नाकाच्या शाहरुख खानवर कावला असणार 100% का नाही? होय ना. तुझ्या येडपटपणावर कावलाय तेव. शाहरुखला बोलत असतो. शाहरुखला बोलत असतो. अगं मम्मी काय प्रिया मॅडम सभा कशी झाली? अगदी तोडफोड. मला नाही येत आलं काय. प्रिया जाऊ ग जरा. थकला का भारती म्हणा? हो काय ग मंजू नाही दिसत आहे. हो ना भारती मॅडम आली नाही अजून. काय माहिती कुठे. फोन करून बघते.
काय का मूड घालवला त्या मम्मी साहेबांनी आणि मुकदमानी. नाही काय कशाला मम्मीने एवढी ओव्हर ऍक्टिंग करायची, पडल्या ना चांगल्या तोंडावर. प्रिया काय मंजू सॉरी हा तुला वाईट वाटलं तर, पण खरं काय तेच बोललीये ना मी. कशाला खोटं बोलायचं. अगं कशाला सॉरी बोलतेस, राग तर येणारच ना. तुम्ही एवढ्या खुशीनं तिथं आला होता आणि तुमची फसवणूक झाली, कुणाला बी राग आला असता. एक्झॅक्टली. पण मम्मी साहेबांकडनं अशी अपेक्षा नव्हती मला. अगं तरी बरं आहे आपण सगळे तिथे होतो म्हणतो एवढा सगळा दंगा आवरला तरी, नाहीतर तो सलमान आणि शाहरुख चांगलाच कुठला असता लोकांनी. ओके. काय ग मंजू, एवढा सगळा गोंधळ होत होता, तू कुठे होतीस, दिसलीच नाहीस कुठे. तुमच्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाही बघा. बोलू नकोस मग निवडणूक होईपर्यंत बोलतच नाही तुमच्याशी. माझ्या चिडक्या नवरोबाशी भांडत होते. आता मी त्याला म्हणलं का निवडणूक संपेपर्यंत मी तुझ्या बरोबर फिरणार, याचा राग आलाय त्याला. त्यामुळे चान्स मिळेल तेव्हा नुसतं धुसफूस करत असते. आज बी तेच केलं त्यानं, मग मी पण भांडले. अगं मंजू कशाला भांडलीस ग, थोडं समजून घेता येत नाही तुला. वोटिंगचा टाइम जवळ आलाय, त्याच्यासोबत तू असावीस असं त्याला वाटतं आणि तू सोबत नाहीयेस, मग त्याला राग येणारच ना. भारती मावशी पण त्याच्या भल्यासाठीच करते ना मी हे सगळं. आता एक पोलीस म्हणून मला बी काहीतरी नियम आहे, आणि बायको पोलीस आहे म्हणून सत्य त्याचा फायदा घेतोय असं लोकांनी त्याच्या माघारी बोललेलं मला नको. आता हे मी त्याला व्यवस्थित समजून सांगितले तरी बी त्याला कळत नाही. म्हणजे अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण सत्या चुकीचं नाहीये ना. त्या स्वार्थी मम्मीच आहे, त्यात अपक्ष निवडणूक. अगं हाताखाली माणसं सुद्धा कमी आहेत त्याच्या, एकटा पडलाय ग तो. तुझ्याशिवाय त्याचं स्वतःच असं कोण आहे, मग त्याला राग येणारच ना. आणि हे बघ मंजू, अशा वेळेला ना बाईची साथ हवी असते पुरुषाला, आणि आपण ती द्यायची. तू फक्त ना सत्य आता कसा जिंकून येईल आणि तुला त्याची साथ कशी देता येईल ना, फक्त याचा विचार कर. चला सुरू करा, थांबायचं नाही. ते काय थोबाड पुसायला दिलंय का तुला? हा, नाचायचंय, स्टेप करायचे. तुझा सन्मान आणला होतास ना, चल नाचायचं नाचायचं. सुरू कर, सन्मानची स्टेप करा, चला नाचा. आणि मी जवळ सांगत नाही तवर नाचत राहा, अजिबात थांबायचं नाही, समजलं काय? नाचा नाचा. अरे काही काय पडलं पडलं, मी 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 निवडणुकीत पडलो तर नाच. माझी होती नव्हती तेवढी इज्जत चावट्यावर आणली, तिकडं नाचवली. अरे पब्लिक काय येडी वाटली काय तुम्हाला? हा, डुप्लिकेट सन्मान आणून त्यांच्या समोर उभा केला. अहो दाजी, दाजी दाजी काय दाजी काय, माझ्या होत्या नव्हत्या तेवढ्या समध्या इज्जतीची भाजी करून टाकली. आणि काय माझ्या सासऱ्यानं माझ्या बरोबर ही ब्याद बांधली आहे मेवण्याची, आणि मी पण बांधून घेतलं, माझी अक्कल घाण टाकली होती मी. अहो असं का बोलताय बरं तुम्ही त्याला, बिचारीने तुमच्यासाठीच केलं ना. हा मागवा, एकदम मागवायचं. चला मागा, बिचारा. अजिबात काय बोलायचं नाही त्याच्या बाजूने. अशानं जितणार आहोत का आपण निवडणूक? समधी इमेज मातीत गेली, आता नव्यानं इमेज बिल्डिंग बांधायला लागल आपल्याला. बिल्डिंग नाही, इथं शिकवणार का? इथं बी शिकवणार का? नाच रे नाच नाच. माझ्या डोक्यात काय नाचतंय आता सध्या, काय सांगू आता. नाच नाच नाच. ए काय कानात काय सांगतोयस? कानात सांगून काय 4 वेळा ऐकायला येणार आहे का? मोठ्यानं सांग.
ते वस्तीमध्ये अशी चर्चा आहे की मुकादम निवडणुकीमध्ये नापास होणार आहे म्हणून. अहो चिडू नका. हे बघा, आता झालेल्या गोष्टीचा जास्त विचार करून काहीच होणार नाही. त्याच्यापेक्षा आपण सोल्युशन काढू ना. म्हणजे आपण नापास होण्यापेक्षा शत्रूलाच करू नापास. नेमकं करायचं काय? आता सोपं आहे. म्हणजे त्या माया सुर्वेने आपलं काम एकदम सोपं केलंय. तिने लोकांमध्ये वाटायला जो माल आणला होता की नाही, तो माल तिच्या सुनाने म्हणजे त्या कॉन्स्टेबल मंजूनी बदललाय. आणि हे सगळं आपल्या पोरांनी बघितले. त्यामुळं आता ह्या सगळ्याचा बाऊ कसा करायचा ते तुम्ही बघा. त्या माया सुर्वेची इमेज डाऊन करायचा फुल चान्स आहे तुमच्याकडे. काय बायको, काय 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 सासऱ्याने मला बायको दिली. आहा. बायको नाही, कॉम्प्युटरच दिलाय. मी माऊस आहे. माऊस? तू माऊस नाहीस, तुझं माऊस लय वाढलंय. हेच कमी करायचंय मला. खरंच बायको म्हणजे कॉम्प्युटर आहे. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन तिच्याकडे. थँक्यू थँक्यू. आता बघा मी काय करतो ते. तुमच्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाही बघा. बोलू नकोस मग निवडणूक होईपर्यंत बोलतच नाही तुमच्याशी. उगाच चिडलो मी वाघमारेंवर. मी जरा रागावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता. सत्य एवढ्या लवकर कसं का झोपला? तब्येत तर ठीक आहे ना त्याची? ताप तर नाही आला, मग का झोपला एवढ्या लवकर? सत्या, सत्य, मला माहितीये सत्य तू माझ्यावर चिडलेस आणि तुझं राग येणं अगदी स्वाभाविक आहे. खर तर या टायमाला एक बायको म्हणून मी तुझ्या सोबत असायला पाहिजे होत. पण सत्या, मी तुझी बायको आहे याचा तू फायदा घेतोयस असं लोकांना नाही वाटू द्यायचं मला. आता मी पोलीस आहे तर मला बी काही नियम लागू होतात ना. तू घे की जरा समजावून. सत्या, तू माझ्यावर चिडत जाऊ नकोस बघ. मग दिवसभर फक्त मी तुझाच विचार करत बसते. माझं कामात लक्ष लागत नाही, कशात लक्ष लागत नाही. आणि तू खुश असलास ना की माझा दिवस अगदी आनंदात जातो. मला माहितीये चिडका बिब्बा आहेस तू, पण मला हे बी माहितीये की तुझा राग लवकरच शांत होते.
तू समजून घेशील मला. आय लव्ह यू. मला माहितीये चिडका बिब्बा आहेस तू, पण मला हे बी माहितीये की तुझा राग लवकरच शांत होते. आय लव्ह यू. ऐका ऐका समजाने ऐका, इकडे या. बस. त्या दिवशी आमच्या राजकीय विरोधक मायाताई सुर्वे यांनी तुम्हाला साड्या वाटल्या, दारू वाटली का नाही? हो बरोबर आहे. आता वाटायचंय तर वाटू दे, आम्हाला काय त्याच्या वाटण्याबद्दल आम्हाला काही नाही वाटलं, कारण आमचं काही घेणं देणं नाही. पण वाटायचं ते नीट तरी वाटा ना. दारूच्या जागी पाणी वाटलं. पाणी. अहो त्यात काय नवीन आहे मग? तुमच्यासारखे नेते मंडळी आमच्यासारख्या साध्या आणि गरीब माणसांना फसवतात. अहो ते बाकीचे नेते असतील, मी नाही त्यातला आहे. खरं तर ही अशी दारू वाटून मतं मिळवणं हे माझ्या रक्तातच नाहीये, माझ्या तत्वातच बसत नाही, आपल्याला पटतच नाही. तर अरे लोकशाही मरल ना असं ना, आहे का नाही? करेक्ट. आणि मला एक प्रश्न पडतो, तुम्ही तरी का सहन केलं ते समजा? समजा आता त्या दारूच्या जागी पाणी नाही, नकली दारू असती तर, सडलेली दारू असती तर, एखाद्याचा जीव गेला असता. त्या फाटक्या साड्या आमच्या या आया बहिणींनी नेसल्या असत्या तर त्यांची आबरू गेली असती, आहे का नाही? सांगा ना, उत्तर द्या ना. ताई, माई, अक्का, आता तुम्ही सांगा मला, तुम्ही त्या मम्मी साहेबांकडे साड्या मागायला गेला होता का? भिकाऱ्यासारखं साड्या द्या, साड्या द्या, साड्या द्या, नाही ना? त्या बाईनी तुम्हाला फाटक्या साड्या दिल्यात, भिकाऱ्याला भीक देतात ना तशा. अहो त्या बाईचं मन सुद्धा फाटलेल्या साड्यांसारखं फाटकच आहे. जी बाई निवडणुकीच्या आधी तुमच्याशी असं वागतीये तर विचार करा, निवडणूक झाल्यावर काय करेल ती बाई? काय करल? अहो मग यात आमचं काय चुकलं? नाही नाही, तुझं काय चुकलं नाही दाद्या. अरे तुमची चूक एवढीच झाली, तुम्ही त्या बाईला जाऊन जाब नाही विचारला, ही तुमची चूक आहे.
आता उद्या नकली दारू पिऊन एखाद्याचे प्राण गेले असते, माणूस दगावला असता तर काय झालं असतं? केवढ्यात पडलं असतं. हा म्हणजे ह्या बाईला फक्त तिला मत पाहिजेत, माणसाच्या जीवाची तिला काही पडलेली नाहीये. लोकांचे जीव गेले तर त्याची तिला काही किंमत नाही. मग आजच्या आज जाऊन मम्मी साहेबांना जा विचारूया, काय म्हणतात? हो बरोबर जायचं का मग? चला तर मग. मम्मी साहेब मुर्दाबाद, मम्मी साहेब मुर्दाबाद, मम्मी साहेब मुर्दाबाद, मम्मी साहेब मुर्दाबाद. प्लॅन सक्सेसफुल. सक्सेस झालाय फुल एकदम. चला स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा, आता मी तुझ्यात दिसतो कमला. आजही तू द्या, तूच सावली या दिशा, पाठ होते पैंजणांची सोबतीने तुझ्या. स्वप्न वाघमारे, चालून आले बघता. मला माहिती आहे निवडणुकीमुळे लई प्रेशर आहे तुमच्यावर. कर्तव्य आणि नात्यामध्ये गुरफट होते तुमची. पण जिथे जिथे तुम्हाला संधी मिळेल तिथे तिथे तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा. बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत काळजी घ्या वाघमारे. दिसता आय लव्ह यू टू. श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा, आता मी तुझ्यात दिसतो कमला.